नमस्कार. रुपयाचा डॉलर बरोबरचा विनिमय दर लवकरच 100 गाठेल अशी चिन्ह आहे. जेव्हा जेव्हा भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वार्षिक 10% अधिक घसरते, तेव्हा अनेक गुंतवणूकदारांच्या मनात नेहमीचाच प्रश्न उभा राहतो. आपण सोने, भारतीय समभाग, जागतिक समभाग खरेदी करावे की रुपया वधारण्याची वाट पाहावी? आम्ही 1991 पासूनचे म्हणजे अर्थव्यवस्था खुली झाल्यापासूनच्या प्रत्येक कालावधीची आकडेवारी तपासली आणि त्यातून मला मिळालेले उत्तर काहीसे अस्वस्थ करणारे होते. रुपयाचे मूल्य क्वचितच वधारते. 10% घसरणीनंतर रुपयाच्या मूल्यामध्ये पुढील एका वर्षात सरासरी 3%ची, 5 वर्षात 31%ची आणि 10 वर्षात 41%ची घसरण झाल्याचे दिसून आले. यामुळे ही आकडेवारी आपल्याला हेच सांगते की रुपया वधारण्याची वाट पाहणे व्यर्थ आहे. रुपयाचे मूल्य पुन्हा सुधारेल अशी आशा बाळगणे ही गुंतवणुकीची योग्य रणनीती नव्हे. मग कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते, असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर मागील एका वर्षाचा परतावा वजा केल्यास 2017 ते 2026 या कालावधीत सोन्याने 60% परतावा दिला आहे. 2011 ते 26 या 15 वर्षात सोन्याने सरासरी 4% परतावा दिला आहे. 2017 ते 2026 या कालावधीत भारतीय समभागाने 14%, MSCI वर्ल्ड इंडेक्सने 8% आणि रुपयात 25% परतावा दिला आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी की जागतिक स्तरावरती गुंतवणुकीचे वैविध्य राखणे किती महत्त्वाचे आहे हेच या आकडेवारीवरून सिद्ध होते. कारण 5 आणि 10 वर्षाच्या कालावधीत मोठी तफावत दिसून येते. 10 वर्षाच्या कालावधीत भारत दुसऱ्या क्रमांकावरती असला तरी 5 वर्षाच्या कालावधीत इतर समभागांच्या तुलनेत, अन्य बाजारपेठांच्या तुलनेत कमी परतावा दिला आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही गुंतवणूक करत असाल तेव्हा मला अनेकदा भारत विरुद्ध जागतिक बाजार किंवा भारत विरुद्ध उर्वरित जग अशी चर्चा होताना दिसते. मी काही देशद्रोही आहे असं नाही, परंतु एक पूरक आणि वैविध्य म्हणून जगभरात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. देशातील आणि जगातील भौगोलिक प्रदेश, चांगली कामगिरी करणारे विविध उद्योग, विविध बाजारपेठा यांचा तुमच्या गुंतवणुकीत समावेश असणे गरजेचे आहे. आता हा समावेश तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता तर भारतीय म्युच्युअल फंडांचे जगभरात गुंतवणूक करणारे 56 फंड आहेत. जर तुम्हाला वैविध्य राखण्याची भीती वाटत असेल तर सुरुवात अगदी कमी रकमेपासून करा. जसा जसा आत्मविश्वास वाढेल तशी गुंतवणूक वाढवा. कालपासून PGIM इंडिया इमर्जिंग मार्केट्स इक्विटी फंड ऑफ फंड्स आणि PGIM इंडिया ग्लोबल इक्विटी ऑपॉर्च्युनिटीज फंड ऑफ फंड हे गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत. या व अन्य फंडात गुंतवणूक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.